मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या संतोष देशमुखच्या खुनातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पूर्णपणे त्याच्यामध्ये ताकद लावून तपास करावा, न्यायालयीन चौकशी करावी आणि न्यायालयाची जी केस आहे ती केस बीडच्या पेक्षा बाहेर ती हलवावी, ही पहिली मागणी होती. दुसरी, शस्त्र परवाने बेकायदेशीर पद्धतीने दिलेले रद्द करावेत. बिंदू नामावलीचा जो घोटाळा आहे तो घोटाळा दुरुस्त करून त्या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर सर्व प्रवर्गाच्या जागांची भरती करावी. त्याचबरोबर राखेचा आणि वाळूचा जो गैरव्यवहार चाललाय त्याची चौकशी करून त्याला अटकाव करण्यात यावा आणि ह्या सर्व प्रक्रियेला जबाबदार असणारे आणि त्यांचे पाठीराखे असलेले माननीय धनंजय मुंडे यांनी हा तपास पूर्ण होईपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला मंत्रिपदाचा एक तर राजीनामा द्यावा किंवा यापासून काही काळ दूर राहावं आणि हा तपास योग्य पद्धतीने होईल अशा प्रकारची रचना राज्य सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे.